चला सर्व विजयी संघ आपण मुख्य व्यासपीठाकडे आपण लगेचच सुरुवात करणार आहोत बक्षीस वितरण कार्यक्रमाला. चला लगेच आपण कुठल्याही प्रकारचा आपण लगेचच बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. प्रथमतः सर्व मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल या स्पर्धेकरिता आणि या स्पर्धेला सहकार्य केल्याबद्दल. जे आमचे VIP डाईजवरती प्रेक्षक राजे बसलेत आपल्याही सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. आणि मुख्य मान्यवर ऑन स्क्रीन जे दर्शवले जात आहेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सर्वांचे विशेष आभार. चला प्रथमतः आपण ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली पंतांची भूमिका राहिली त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. या अभिषेक टांडे सर आपण प्राईड ऑफ सातबाडी आणि त्यांचा आपण येतो असं स्वागत सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय उत्तमजी रमेश पिंपळे साहेब आपल्यास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पंचांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. सातबाडी या गावातून ते बिलॉंग करत आहेत आणि त्यांचा आपण पिंपळे साहेबांच्या शुभ हस्ते करतोय हा सन्मान. सातपाटी म्हटलं की उत्तमजी पिंपळे साहेबांचं विशेष प्रेम राहिलंय आणि त्याच गावातील एकदा जोरदार टाळ्या होत्या पंचांसाठी. अभि सर खूप खूप धन्यवाद आपल्या माध्यमातून खूप चांगली पंचांची भूमिका जी साकारली गेली त्याबद्दल धन्यवाद. येथूनच प्रवास त्यांना सुरू झाला या मैदानावरती मासवण चषक. तदनंतर आदरणीय झाकीर खान सर आपण आपला देखील सन्मान होईल. मी सन्माननीय सुनीलजी पांडुरंग धानवा साहेब आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते झाकीर खान सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अतिशय चांगले असे पंच पाहायला मिळत आहेत आणि झाकीर खान सरांचं आणि मासवण टीमचं नातं खूप जुनं आहे. मासवण टीमचे पॅकर आहेत. एकदा जोरदार टाळ्या उद्या झाकीर खान सरांसाठी. अतिशय चांगली पंचांची भूमिका आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली. तदनंतर आदरणीय आमिर कराई सर प्राईड ऑफ शिरगाव आपण या आपला देखील सन्मान या ठिकाणी होईल. आदरणीय सन्माननीय किशोरजी खडके साहेब आपल्यास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण आमिर कराई सरांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. अप्रतिम त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं पंचांची भूमिका पाहायला मिळाली. प्राईड ऑफ शिरगाव खूप खूप धन्यवाद आमिर सर आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद. चला लगेच आपण आता प्राइज डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून 8वे पारितोषिक जे पटकावलंय DMD किंग डुकटन या टीमने. या DMD किंग डुकटन टीमचे प्रतिनिधी आपण या. आणि हे प्राइज वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय प्रमोदजी गौरी साहेब आदरणीय सन्माननीय बाळकृष्ण साबला साहेब आपल्या शुभ हस्ते हे प्राइज आपण वितरित करावं. 8वे पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून DMD किंग डुकटन. कॉंग्रॅच्युलेशन टीम DMD किंग डुकटन. खूप चांगला खेळ रोहित भोईर आणि होंडो या टीमचा पाहायला मिळाला. रितेश भोईर हे प्राइज कलेक्ट करतायत. धन्यवाद. त्यानंतर 7वे पारितोषिक मयूर 11 महागाव टीमचे कॅप्टन आपण या. आणि हे प्राइज वितरित करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय अनंत पवार साहेब आपणास आणि आदरणीय गणेशजी वावरे साहेब आपणास आपल्या शुभ हस्ते हे प्राइज आपण वितरित करावं. 7वे पारितोषिक मयूर 11 महागाव ऋतिक जाधव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ते कलेक्ट करतात हे प्राइज. कॉंग्रॅच्युलेशन मयूर 11 महागाव टीम. त्यानंतर 6वे पारितोषिक युवा कोल्हेमाळ टीमचे कॅप्टन आपण या. आणि हे प्राइज वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय गिरीशजी धानवा साहेब आणि अनिलजी धानवा साहेब आपणास आपल्या शुभ हस्ते हे प्राइज आपण वितरित करावं.
कॉंग्रॅच्युलेशन टीम युवा कोल्हेमाळ. तदनंतर पाचवे पारितोषिक अक्षय 11 कवाड. टीमचे कॅप्टन आपण या. भिवंडी वरून संघ या ठिकाणी आला होता खेळण्यासाठी. अक्षय 11 कवाड टीमचे कॅप्टन. आणि हे प्राइज वितरित करण्यासाठी मी मधुकरजी दुमाडा साहेब आणि भाई जाधव साहेब आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हे प्राइज आपण वितरित करावं. अक्षय 11 कवाडा संघ पाहायला मिळतोय. धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि हा अवॉर्ड जातोय हिमांशु अंबिरे, बेट्स बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय विवेकजी बसवत सर, आदर्श शिक्षक, आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करावा. या हिमांशु अंबिरे. या 8 ट्रॉफी ज्या आपण पाहत आहेत हे संपूर्ण ट्रॉफी सन्माननीय सुनीलजी पांडुरंग दानवा साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य केलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हिमांशु अंबिरे, बेट्स बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. आदरणीय मयूरजी पिंपळे साहेब यांच्या माध्यमातून देखील 2000 रुपयांचं आर्थिक सहकार्य आलंय. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर पुढील अवॉर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज हा अवॉर्ड जातोय अजय भोईर, ज्यांनी 2 अर्धशतक या स्पर्धेच्या माध्यमातून केलेत. युवा मासवण टीमचे बॅटर अजय भोईर आपण या. आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय शक्ती पिंपळे साहेब, आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. बेट्स बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट अजय भोईर, 2 अर्धशतक. आणि हा अवॉर्ड आपण वितरित करतोय. त्यानंतर या स्पर्धेतील बेट्स फिल्डर हा अवॉर्ड जातोय पीसीसी मनोर टीमचा गौरव जाधव, बेट्स फिल्डर. या गौरव जाधव हा अवॉर्ड स्वीकारण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय हेमंतजी जाधव साहेब, आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गौरव जाधव, पा कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. आणि त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिक जे पटकावलंय अक्षय स्मृती बोडनपाड्या टीमने, या संपूर्ण टीम आपल्याला हे प्राइज मिळेल. ही ट्रॉफी जी आपण पाहत आहेत सन्माननीय सुनीलजी पांडुरंग दानवा साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य केलेल्या आहेत. आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय किशोरजी खडके साहेब, आदरणीय सन्माननीय भाई जाधव साहेब, आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करावा या टीमला. अप्रतिम खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि हा अवॉर्ड आपण वितरित करूया. चतुर्थ पारितोषिक जे पाहायला मिळत आहे, खूप चांगला खेळ या टीमने केला आणि त्यांना पण देतोय यतीन भोईर. या ठिकाणी पाहायला मिळत आहेत राहुल शनवार, आशिष जाधव, हे त्रिकूट आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम. अभिनंदन यतीन भोईर टीम. त्यानंतर तृतीय पारितोषिक पीसीसी मनोर पाटीलपाडा क्रिकेट क्लब ऑफ मनोर हा अवॉर्ड जातोय. आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय शक्ती पिंपळे साहेब, आदरणीय हेमंत जाधव साहेब, आपणास आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करावा. तृतीय पारितोषिक जे पाहायला मिळत आहे पीसीसी मनोर या टीमने जिंकलंय. अप्रतिम खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला या टीमचा. मुकेश बांगड अँड ऑल टीम, कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्यानंतर आपण देऊया या स्पर्धेतील सर्वात महत्वाचा अवॉर्ड प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. याने गेसेस कोणी सांगू शकेल? यस, नितीन माची. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, नितीन माची. आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी सन्माननीय विवेकजी बसवत सर,
आपणास विनंती करतोय. अप्रतिम हॅलो अप्रतिम खेळ नितीनचा पाहायला पण एकदा जोरदार टाळ्या होत्या नितीनसाठी. खूप चांगलं प्रदर्शन त्याने केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट नितीन पाचशे. कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्यानंतर आपण देऊया पुढील अवॉर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून. द्वितीय पारितोषिक युवा मासवण टीम. हॅलो हॅलो आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी हॅलो हॅलो हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय उत्तमजी रमेश पिंपळे साहेब. आपल्या शुभ हस्ते द्वितीय पारितोषिकाचा अवॉर्ड आपण वितरित करावा हे आपल्यास विनंती करतोय. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 15,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलाय. आदरणीय सन्माननीय उत्तमजी रमेश पिंपळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड वितरित करतोय. एकदा जोरदार टाळ्या होत्या. ही ट्रॉफी सन्माननीय सुनीलजी पांडुरंग दानवे साहेबांच्या माध्यमातून जी सौजन्यता आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या युवा मासवण टीम साठी. कॉंग्रॅच्युलेशन युवा मासवण टीम. धन्यवाद. आणि त्यानंतर या स्पर्धेचा विजेता संघ आपल्या समोर आहे वैद्य 11 डहाणू या संपूर्ण टीम. आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून या आज ट्रॉफी सौजन्य झाल्यात 25,000 रुपयांचा सन्माननीय सुनीलजी पांडुरंग दानवे साहेब. मी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण वितरित करावी. आणि त्या सोबत संपूर्ण मान्यवर आपण या. सन्माननीय सुनीलजी पांडुरंग दानवे साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती पालघर, उत्तमजी रमेश पिंपळे साहेब, उपनेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, हेमंत जाधव साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळतात. विवेकजी बसवत सर, शक्ती पिंपळे साहेब यांना आपण पाहू शकाल. उपसरपंच मासवण किशोरजी खडगे साहेब, भाई जाधव साहेब, संपूर्ण टीम दोस्ती मैत्री ग्रुप या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि ही ट्रॉफी आपण देऊया या टीमला सन्माननीय सुनीलजी पांडुरंग दानवे साहेब यांच्या शुभ हस्ते. वैदू 11 डहाणू संघ. कॉंग्रॅच्युलेशन. हे फ्रेम मध्ये आपण पाहू शकाल सुनीलजी पांडुरंग दानवे साहेब आणि संपूर्ण आमचे मान्यवर ही ट्रॉफी देताना पाहायला मिळतात. वैद्य 11 डहाणू टीम. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन ऑल टीम. अभिनंदन. धन्यवाद संपूर्ण मान्यवरांचं. आपण वेळात वेळ करून उपस्थित झालात, स्पर्धेला सहकार्य केलात त्याबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणी. आणि फ्रेम देखील आहे. थांबायचंय. वैद्य 11 डहाणू टीम. मी हेमंत साहेबांना विनंती करतो आपण या. आपल्याला ही फ्रेम मिळते स्पेशल गिफ्ट वारली पेंटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. ही स्पेशल गिफ्ट आपण वितरित करूया. जे संघमालक पाहायला मिळत आहेत वैद्य 11 डहाणू टीमचे दोस्ती मैत्री ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण टीम आपण या पुन्हा मान्यवरांना विनंती करतोय आपण देखील सामील व्हायचंय. सन्माननीय हेमंतजी माची साहेब या ठिकाणी आहे. टीम ऑनर वैद्य 11 डहाणू आणि त्यांना आपण देतो ही स्पेशल वारली पेंटिंग क्रिकेट अप्रतिम फ्रेम रेखाटलेली आहे. प्रमोदजी गोवारी साहेब आणि त्यांच्या टीमने. अनंत पवार साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मधुकर दुमाळ साहेब, गणेशजी वावरे साहेब, सुनीलजी दानवे साहेब, उत्तमजी पिंपळे साहेब यांच्या शुभ हस्ते शक्ती पिंपळे साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळालेत. धन्यवाद. आणि हा बक्षीस वितरण कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय जोहार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचं. थँक्यू व्हेरी मच. करणार आहोत. मी अजय धानवा आपणास विनंती करतोय. अनुराग चव्हाण आपण या. जे कॅमेऱ्याच्या नेहमीच पाठीमागे असतात. सकाळी आयोजक लेट येतात परंतु अनुरागजी चव्हाण सर्वात प्रथम या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं या ठिकाणी आपण करूया. हे सन्मान चिन्ह आणि फुलांचा गुच्छ देऊन धन्यवाद. अनुरागजी चव्हाण पाटील नेटवर्क.